नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 36. महर्षी वसिष्ठ आणि अरुंधती. गृहस्थाश्रम कसा असावा हे स्वतःच्या जीवनातून दर्शविणारे खरे दार्शनिक. सभोवतालच्या जनतेवर पुत्रवत प्रेम करणारे आदर्श माता पिता. ते दोन्ही फक्त वयाने ज्येष्ठ म्हणून सर्वजण त्यांना मातृपितृस्थानी मानित असे नव्हते, तर त्या उभयतांजवळ माता पित्याचे हृदय होते. ते खऱ्या अर्थाने श्रेष्ठ होते, मनाने, वृत्तीने, ज्ञानाने आणि अनुभवानेही. जनसामान्यांना एकत्र करण्याचे माध्यम म्हणून त्यांनी यज्ञ या कर्माचा अवलंब केला होता. अन्यथा स्वतःच मूर्तिमंत पुण्य असलेल्या या लक्ष्मीनारायणांना आणखीन वेगळे पुण्य मिळवण्यासाठी कुठल्याही कर्मकांडांची गरजच नव्हती मुळी. या यज्ञाच्या निमित्ताने एकत्रित झालेल्या जनसमूहास ते जीवनदर्शन घडवीत. अगदी साध्या सोप्या भाषेत मानवी जीवनाचे मूल्य लोकांना समजावून सांगत. दिवसाच्या 3ऱ्या प्रहरास ते प्रवचन करीत. त्यानंतर जनसामान्यांमध्ये बसून चर्चात्मक रूपाने सर्वांशी संवाद साधत. लोकांच्या मनात उद्भवणाऱ्या शंका, त्यांना पडणारे प्रश्न यांचे समर्पक निरूपण करीत. एकदा कोणीतरी विचारले, प्रभू, रोज देवपूजा करतो, देवांना नमस्कार करतो, पण हे सर्व देवास आवडते की नाही, तो संतुष्ट झालाय की नाही, हे कसं समजेल? आणि शांतमूर्ती वसिष्ठ बोलू लागले, देवपूजा किंवा देवतांना नमस्कार हा देवांना संतुष्ट करण्याचा मार्ग नसून स्वतःला प्रकाशित करण्याचा मार्ग आहे. उदाहरणार्थ, सूर्यदेवांना नमस्कार का? त्यांना संतुष्ट करण्यासाठी? ते तर आपल्या नमस्काराची वाट पाहतायत का? आणि आपण नाही नमस्कार केला तर ते उगवणार नाहीत का? तर नाही, ते तर त्यांचे कर्म करतीलच. मग आपण त्यांना जो नमस्कार करायचा आहे तो आपल्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव निर्माण व्हावा, यासाठी आपल्याला हे सतत भान राहावे की आपले अस्तित्व हे आपले कर्तृत्व नसून या देवता त्यास कारणीभूत आहेत. असा समजपूर्वक निर्माण केलेल्या कृतज्ञ भावाने आपले मन बुद्धी तेजस्वी होतील. बुद्धी तेजस्वी झाली की जीवनातून लाचारी निघून जाईल. आणि हा असेल देवपूजनाचा आपल्यावर झालेला परिणाम. असेच ज्या ज्या देवांचे पूजन करतो त्यांचे गुण जीवनात आणले तर आपले वर्तन सुधारेल. ज्याचे वर्तन सुधारले त्याचे जीवन सुधारले, म्हणजेच देवता तुष्टमान झाल्यात. पण त्यासाठी आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न हवेत. या प्रयत्न काळात आणि प्रयत्नांना यश आल्यानंतर अंतरात्म्यातून येणारे समाधान हाच देवांना झालेला संतोष. हे उत्तर ऐकून प्रश्न विचारणारा कृतज्ञ भावाने वसिष्ठांकडे पाहू लागला. या आणि अशा अनंत जीवनदर्शी गोष्टी सांगून महर्षी वसिष्ठ लोकांना अंतर्मुख करीत. हळूहळू लोकांमध्ये वैचारिक बदल दिसू लागले आणि त्यामुळे अंतर्वेदी परिसरात शांतता, सामंजस्य आणि समाधानाचे साम्राज्य पसरले. पण गोदामाईच्या दुसऱ्या प्रवाहाजवळ, जो भविष्यात कौशिकी गोदावरी म्हटला गेला, तिथे मात्र विपरीत परिस्थिती होती. वास्तविक एक ऋषीवर येथे प्रचंड कर्मयोग करीत होते. म्हणजे खरं तर माईच्या भाग्याची गोष्ट म्हटली जायला हवी, पण माईला काळजीत टाकतील अशाच घटना तिथे घडत होत्या. असं का बरं? आणि कोण होते हे ऋषीवर? हे होते विश्वामित्र ऋषी. क्षत्रिय कुलीन गाधीपुत्र विश्वामित्र. हेही जनसमूहाचे भले करण्यासाठीच माईच्या काठावर कर्मयोग करीत होते. त्यांचे उद्दिष्ट जरी चांगले होते तरी रस्ता मात्र काटेरी होता. इंद्रिय दमन, मनोदमन, आत्मदमन असे उत्तरोत्तर दमनाचे कठोर मार्ग त्यांनी अवलंबिले होते. त्यांच्या मार्गावरून चालताना सर्वसामान्यांची त्रेधा उडत असे, पण त्यांचे न ऐकण्याचे किंवा त्यांच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे धाडस मात्र कोणीच करत नसे. एकीकडे वसिष्ठ गोदावरीजवळ चंद्राप्रमाणे शीतल पण सूर्यासारखे तेजस्वी महर्षी वसिष्ठ होते, तर दुसरीकडे कौशिक गोदावरीजवळ सूर्यासारखे आग ओकणारे आणि चंद्रासारखे रोज कला बदलणारे विश्वामित्र ऋषी होते. एकाच वेळी माई दोघांना पाहत होती.
मात्र महर्षी वसिष्ठांना पाहताना ती समाधानाने सागरार्पण होत होती, तर विश्वामित्रांना पाहताना चिंताक्रांत होतच सागरार्पण होत होती. अशा प्रकारे महर्षी वसिष्ठ अविरत कर्मयोगात रमलेले असताना एक वेगळेच दुखणे डोकं वर काढीत होते, आणि ते दुखणे म्हणजे विश्वामित्र ऋषी. या विश्वामित्र ऋषींना महर्षी वसिष्ठांची लोकप्रियता काही केल्या सहनच होत नव्हती. मात्र त्यांच्या या द्वेषाची पाळेमुळे खूप खोलवर इतिहासात दडलेली होती, आणि एकदा इतिहास म्हटला की तो आहे तसाच स्वीकारणे एवढेच आपल्या हाती असते. तो कडू आहे म्हणून बदलून टाकणे शक्य होत नाही. विश्वामित्र ऋषींच्या महर्षी वसिष्ठांवरील द्वेषाचा न आवडणारा इतिहासही असाच. हे विश्वामित्र उत्तरेकडील कान्यकुब्ज राज्याचे राजे. एके दिवशी आपली चतुरंग सेना घेऊन मृगयेला निघाले. त्यांच्या राज्यापासून जवळच महर्षी वसिष्ठांचा आश्रम आणि छोटेसे राज्य होते. पण वसिष्ठांच्या राज्यात कुणी राजा नव्हता. संपूर्ण प्रजा हीच राजा होती. कारण महर्षींनी विशिष्ट नीतिमूल्ये समाजात रोवली होती. समाज नीतिमान बनवला होता, आणि जर संपूर्ण समाज नीतिमान तर राजा आणि राज्य संस्थेचे काय काम. असा इथे स्वयंशासित समाज सुखे नैव नांदत होता. मृगयेला निघालेले विश्वामित्र महर्षींच्या राज्यात पोहोचले, आणि येथवर आलोच आहोत तर महर्षींचीही भेट घेऊ, त्यांचे क्षेमकुशल विचारू या भावनेने चतुरंग सेना मागे सोडून काही निवडक लोकांसह विश्वामित्र महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात गेले. महर्षींनी त्यांचे उत्तम स्वागत करून त्यांना भोजनाचा आग्रह केला. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, महर्षी, मी काही एकटा नाही, तर माझ्याबरोबर चतुरंग सेना आहे. त्यांना सोडून मी भोजन घेऊ शकत नाही, आणि एवढ्या भव्य सेनेची व्यवस्था लावणे आपणासही शक्य नाही. तेव्हा मी आपला निरोप घेतो. त्यावर महर्षी म्हणाले, त्याची चिंता नसावी. आपण निसंकोचपणे सेनेस पाचारण करावे. मी सर्व व्यवस्था करीन. आणि विश्वामित्रांना पडला प्रश्न, हा आश्रमवासी ब्राह्मण कुठल्याही पूर्वतयारीशिवाय एवढ्यांचा पाहुणचार कसा करणार. माझ्या सैन्याची व्यवस्था लावण्यात यांची चांगलीच त्रेधा होईल. पण मनातील प्रश्न मनात ठेवून त्यांनी सेनेस पाचारण केले. या विश्वामित्राचे राज्य हे हुकुमशाही पद्धतीचे अत्यंत कडक शिस्तीचे राज्य होते. तेथील कायदे कडक होते. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडे गुन्हेगाराची गयच केली जात नसे, आणि म्हणून त्यांच्या राज्यात गुन्हेच घडत नसत. इकडे वसिष्ठांचे राज्य कमालीचे नीतिमान असल्यामुळे कोणाला गुन्हा करण्याची इच्छाच होत नसे. त्यामुळे त्यांच्या राज्यातही गुन्हे घडत नसत. अशा प्रकारे कठोर शासक विश्वामित्र स्वयंशासित समाज घडवणाऱ्या वसिष्ठांचा अतिथी झाला होता. थोड्याच वेळात महर्षींच्या प्रजेने विश्वामित्रांच्या सेनेची भोजन व्यवस्था चोख बजावली. विश्वामित्र थक्क झाले. त्यांनी बेधडक महर्षींना विचारले, महर्षी, इतक्या कमी वेळेत ही सर्व व्यवस्था कशी काय साधली. त्यावर वसिष्ठ शांतपणे म्हणाले, कामधेनूची कृपा. महर्षी स्वतःच्या प्रजेला कामधेनू म्हणून संबोधित. विश्वामित्रांनी सर्व शिष्टाचार बाजूला सारून सरळ वसिष्ठांना सांगितले, ही कामधेनू मला द्या. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 1,000 गायी देईन. महर्षी अवाक झाले. एखाद्याला खाऊ घातल्यावर तो आपल्याशी असं कसं वागू शकतो. पण प्रसंग तर समोर उभा ठाकला होता, आणि महर्षी ठामपणे म्हणाले, ते शक्य नाही. हट्टी स्वभावाचे विश्वामित्र इरेला पेटले. त्यांना नाही ऐकायची सवयच नव्हती. एकाहून एक प्रलोभने दाखवूनही वसिष्ठ ठाम आहेत हे पाहून विश्वामित्रांनी सैन्याला वसिष्ठांचे राज्य ताब्यात घेण्याचे फरमावले, आणि वसिष्ठांनी प्रजेला राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. परिणामस्वरूप वसिष्ठांच्या निष्ठावान प्रजेने विश्वामित्रांचे भाडोत्री सैन्य पळवून लावले, आणि हा पराजय विश्वामित्रांच्या जिव्हारी लागला. एका ब्राह्मणाकडून एक क्षत्रिय राजा हरतो हे त्यांना सहनच झाले नाही. क्रोधावश होऊन ते म्हणाले, धिक बलम क्षात्र बलम ब्रह्मबलम बलोबलम. आणि त्यांनी तावातावात राज्याचा त्याग केला. आता त्यांना राज्य, राजगादी, सिंहासन यात स्वारस्य राहिले नाही. त्यांना वसिष्ठांसारखे व्हायचे होते. महर्षी त्यांचा स्वभावच असा होता, जे पाहिजे
ते मिळवूनच सोडायचे. त्यासाठी त्यांची साम दाम दंड भेद अगदी काहीही करायची तयारी होती. पण आता तर महर्षी व्हायचेच. मग जप तप अनुष्ठान अगदी कुठलेही व्रताचरण करण्याची तयारी. पण वृत्ती तीच तामसी. सतत महर्षी वसिष्ठ काय करतात, कसे करतात याचे निरीक्षण, बाह्य कर्माचे बाह्य उपचारांचे अनुकरण, पण वृत्तीत बदल नाही. आणि फक्त त्यामुळे ते वारंवार अपयशी ठरत होते. आता इथे गोदातीरी कार्यारंभ केला तर इथेही महर्षी वसिष्ठांची स्पर्धा. त्यांना महर्षींची लोकप्रियता काही सहन होईना. हे वसिष्ठ काय वेगळे करतात की त्यांचा जनमानसात एवढा आदर केला जातो. मी एवढे कडक तपाचरण करतो तरी वसिष्ठां एवढा मान सन्मान मला का मिळू नये, अशा द्वेषपूर्ण विचारांनी विश्वामित्रांच्या मन आणि बुद्धीला ग्रासून टाकले. ते सतत सार्वजनिकरित्या वसिष्ठांना कमी लेखून त्यांची उघड निंदा करू लागले. आणि सर्व कानावर येऊनही शांतमूर्ती वसिष्ठ आपल्या कर्मयोगापासून जराही विचलित झाले नाहीत. ते कुठेही कोणाकडेही विश्वामित्रांबद्दल काहीच बोलत नसत. महर्षी वसिष्ठांच्या या सद्गुणांना विश्वामित्र त्यांचा दुबळेपणा समजले आणि तेथूनच पुढे वसिष्ठांना नामोहरम करणे हेच जणू त्यांचे ध्येय बनले. आणि जे करायचे ते करूनच सोडायचे या त्यांच्या स्वभावाने त्यांना नीतिमत्तेपासून आणखीनच लांब नेले. सरळ वसिष्ठांना त्रास देऊन पाहिले तरी त्यांची शांती नष्ट होत नाही, त्यांचा कर्मयोग थांबत नाही की त्यांची लोकप्रियताही कमी होत नाही. हे पाहून हतबल झालेले विश्वामित्र वाट चुकले आणि एका ऋषीने करू नये अशी चूक नव्हे तर गुन्हा करून ते बसले. धन्यवाद.